हाय स्टुडंट्स, सोल्युशन्स अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या टॉपिकच्या शेवटच्या लेक्चरमध्ये आपण आता आलेलो आहे. शेवटचं लेक्चर म्हणजे काय? थेरॉटिकली हे लेक्चर शेवटचं असेल. कन्सेप्च्युअल शेवटचा कन्सेप्ट आज आपण शिकणार आहे. याच्यानंतर आपण एमसीक्यूज वगैरे घेणार आहे. पण आपण जर थेरॉटिकली बघितलं की हा आपला शेवटचं लेक्चर असेल. आपला मुद्दा काय आहे बघा, दॅट इज द ॲबनॉर्मल मोलर मासेस किंवा ॲबनॉर्मल मोलर मास. आता हे ॲबनॉर्मल मोलर मास म्हणजे काय ते आपण बघूया. काय होतं ॲबनॉर्मल म्हणजे आपल्या अपेक्षेपेक्षा वेगळं. कसं तर एक काम केलं, समजा आपण एक सोल्यूट घेतला की ज्या सोल्यूटचं मोलर मास आपल्याला माहित आहे. आता तो सोल्यूट घेतला आणि त्याने एक एक्सपेरिमेंट केला. एक्सपेरिमेंट केला म्हणजे काय केलं की तुम्ही एक सॉल्व्हंट घेतलं, त्याच्यामध्ये ते सोल्यूट ऍड केला आणि त्या सॉल्व्हंटची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी बघितली आणि त्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी वरून तुम्ही मोलर मास काढलं. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीवरून पण मोलर मास काढू शकतो की आपण सगळे ज्या 4 कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज बघितल्या त्याच्यामध्ये प्रत्येक प्रॉपर्टीमध्ये मोलर मास हा टर्म आलेले आहे. मग तुम्ही काय केलं, हा एक्सपेरिमेंट केला, त्या एक्सपेरिमेंटवरून मोलर मास काढला. ऑलरेडी आपल्याला त्या सोल्यूटचं मोलर मास माहित होतं, तरी सुद्धा तुम्ही कॅल्क्युलेट केलं. तर आपण कॅल्क्युलेट म्हणजे एक्सपेरिमेंटली कॅल्क्युलेटेड केलं किंवा एक्सपेरिमेंटली काढलेलं मोलर मास आणि आपलं पहिलं मोलर मास हे जर वेगळं भरलं, म्हणजे हे एक्सपेरिमेंटने कॅल्क्युलेट केलेलं मोलर मास जर वेगळं भरलं तर दॅट इज कॉल्ड ॲज अ ॲबनॉर्मल मोलर मास. आता हे ॲबनॉर्मल मोलर मास समजण्यासाठी पहिल्यांदा आपण थोडंसं काय करू की कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज बघूया आणि हाऊ इट इज रिलेटेड टू द मोलर मास. या आपण व्हिडिओमध्ये एवढं बघणार आहे की एक कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी असेल किंवा कोणतीही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी मोलर मासशी कसं रिलेटेड असते. मग कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी व्हॅन्टॉ फॅक्टरशी कशी रिलेटेड असते हे सुद्धा आपण चेक करणार आहे. काय करूया, आपल्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज म्हणजे काय? कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज डायरेक्टली प्रोपोजिट डिपेंड्स ऑन, असं म्हणूया आपण, इट डिपेंड्स ऑन सोल्यूट. हे तर माहित आहे की सोल्यूटवर डिपेंड असलेली सोल्यूटवर डिपेंड असलेली सोल्युशनची प्रॉपर्टी म्हणजे ती तुमची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी असते. किती कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आपल्या? 4. त्यातली पहिली कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कुठली आहे? RLVP, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू, किंवा आपण इथं RLVP वापरण्यापेक्षा PA नॉट मायनस P डिवायडेड बाय PA नॉट इज इक्वल टू काय येणार आहे? मोल फ्रॅक्शन ऑफ द सोल्यूट. बरोबर आहे. आता हा मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूटचा फॉर्म्युला आपण डिराइव्ह केलेला आहे. मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट कसा? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स इन द सोल्युशन. त्यातून सुद्धा सोल्यूटचे मोल्स कमी असल्यामुळे आपण एक फायनल फॉर्म्युला काढला होता, आठवतंय का तुम्हाला? This is the given mass of solute into the molar mass of solvent divided by molar mass of solute into given mass of a solvent. असा एक फॉर्म्युला डिराइव्ह करा. आपण हे अल्फाबेट कशासाठी वापरतो? सॉल्व्हंट साठी. बी कशासाठी वापरलं? सोल्यूट साठी. डब्ल्यू म्हणजे गिवन मास, एम म्हणजे मोलर मास. हा फॉर्म्युला आपण न्यूमेरिकल साठी बघितलेला होता. आपली दुसरी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कोणती आहे बघा? इलिव्हेशन इन द बॉइलिंग पॉइंट डेल्टा टीबी इज इक्वल टू काय येतं? KB इंटू मोलॅलिटी. मग मोलॅलिटीचा फॉर्म्युला आपण असा घेतला होता का? WB डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्व्हंट, सॉरी मोलर मास, दॅट इज MB इंटू W1 बट WA, बट दिस WA म्हणजे वेट ऑफ सॉल्व्हंट मस्ट बी इन अ kg. आपली तिसरी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कुठली आहे? डेल्टा TF इज इक्वल टू काय येतं बघा? KF इंटू मोलॅलिटी. मोलॅलिटी म्हणजे अगेन काय ना तुमचं WB डिवायडेड बाय काय? MB इंटू WA. WA कशामध्ये द्यायला पाहिजे त्यांनी? kg मध्ये. आणि आपली चौथी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय आहे बघा? काय होती? व्हेरी नाईस. पाय इज इक्वल टू मोलॅरिटी. मोलॅरिटी कशी करणार? WB डिवायडेड बाय व्हॉल्यूम, सॉरी WB डिवायडेड बाय MB इंटू V इंटू R इंटू T. असं होतं का? सगळ्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे फॉर्म्युले बघा. कुठलीही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आणि मोलर मास ऑफ अ नॉन व्होलाटाईल सॉलिड ह्यामधलं रिलेशन बघा. काय रिलेशन? हे बघा, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द मोलर मास ऑफ नॉन व्होलाटाईल सॉलिड. इलिव्हेशन इन द बॉइलिंग पॉइंट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द मोलर मास ऑफ अ नॉन व्होलाटाईल सॉलिड. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट inversely proportional to the molar mass of the solute. Osmotic pressure inversely proportional to the molar mass of a non-volatile solute. मग ह्याच्यावरून आपण
इक्वेशन आपण कायमस्वरूपीच इथे लिहून घ्या का, आपली कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी is inversely proportional to the molar mass of solute. मी इथं लिहूनच ठेवतो, आपल्याला बऱ्याच वेळेला हे काय करायला लागणार आहे, वापरायला लागणार आहे. मोलर मास ऑफ द नॉन व्होलाटाइल सोल्यूट. आलं लक्षात. आता काय करूया आपण, एक एक्सपेरिमेंट करूया आपण. एक्सपेरिमेंट कोणता करायचा बघा आपल्याला. तर एक्सपेरिमेंट साठी काय करतोय मी, एक बीकर घेतला, हे बघा इथं बीकर घेतला आणि ह्या बीकर मध्ये एक सॉल्व्हंट घेतलं. आता ह्या बीकर मध्ये से की आपण 1 kg सॉल्व्हंट घेतले, 1 kg वॉटर घेतलं. तर 1 kg म्हणजेच 1 लिटर म्हणू शकतो की, कारण 27 डिग्री सेंटीग्रेडला आपल्या वॉटरची डेन्सिटी किती असते 1. मग 1 लिटर घेतलं काय 1 kg काय, म्हणजे तुम्ही सॉल्व्हंट घेतलं 1 kg. याच्यात काय करूया आपण, एक इमॅजिन करा तुम्ही 10 ग्राम AB नावाचं सोल्यूट ऍड केलं, म्हणजे दिस इज द वेट ऑफ सोल्यूट. आणि ह्याचं मोलर मास आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. कुणाचं, ह्या नॉन व्होलाटाइल सोल्यूटचं. मग आता हा वॉटर आहे बघा, वॉटर मध्ये 10 ग्रॅम तुम्ही जेव्हा AB ऍड कराल, वॉटरचा बॉइलिंग पॉइंट किती असतो, 100 डिग्री सेंटीग्रेड असतो. आलं लक्षात. मग 100 डिग्री सेंटीग्रेड असेल तर ह्याचा बॉइलिंग पॉइंट काय होणार, जेव्हा तुम्ही 10 ग्रॅम सोल्यूट ऍड करता नाव इट बिकम सोल्युशन. मग ह्याचा बॉइलिंग पॉइंट किती होणार आहे, सपोज 110 डिग्री सेल्सिअस झाला, बॉइलिंग पॉइंट वाढणारच ना. सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट हा सॉल्व्हंट पेक्षा कसा असतो, नेहमी जास्तच असतो. मग आपला बॉइलिंग पॉइंट होता 100 डिग्री सेंटीग्रेड, वॉटरचा तो 110 झाला, म्हणजे तुमचा बॉइलिंग पॉइंट किती न वाढला, 10 डिग्री सेंटीग्रेडनं. पण आपण डिग्री सेंटीग्रेड ठीक आहे 10 डिग्री सेंटीग्रेडनं वाढला असं समजूया. म्हणजे तुमच्या ह्या एक्सपेरिमेंट साठी डेल्टा टीबी किती आला, 10 आला. आलं लक्षात. 10 डिग्री सेंटीग्रेड म्हणा किंवा हे केल्विन मध्ये घेतलं तर 10 केल्विन न वाढला. आता काय होणार आहे, तुम्हाला जर मोलार मास ऑफ अ नॉन व्होलाटाइल सोल्यूट काढायचा असेल तर आपला फॉर्म्युला काय, डेल्टा टीबी इज इक्वल टू काय येते बघा, मगाशी फॉर्म्युला दिलेला होता, डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू मोलर मास गिवन मास ऑफ अ सोल्यूट डिवाइडेड बाय मोलर मास ऑफ सोल्यूट इंटू W1 इन kg. 1 नाही A. बऱ्याच पुस्तकात 1 आणि 2 हे युनिट्स घेतले, त्यामुळे थोडासा गोंधळ होतो, सिम्बॉल घेतले. आता आपल्याला काय माहित आहे बघा, डेल्टा टीबी माहित आहे. इथं आपण किती आला होता डेल्टा टीबी आपला 10 आला होता, ही व्हॅल्यू माहित आहे. केबी, प्रत्येक सॉल्व्हंटचा केबी हा फिक्स असतो, त्यामुळे तोही दिला जातो. WB वेट ऑफ अ सोल्यूट 10 ग्रॅम आपल्याला दिलेला आहे. MB कॅल्क्युलेट करायचा, WA इन kg हे दिलेलं आहे का. एवढं सगळी कॅल्क्युलेशन करून तुम्ही मोलर मास ऑफ नॉन व्होलाटाइल सोल्यूट कॅल्क्युलेट करू शकता. आलं लक्षात. काहीतरी व्हॅल्यू येईल ना इथं, पण ती व्हॅल्यू कधी येणार आहे, ज्यावेळेस तुमची ही डेल्टा टीबी 10 डिग्री सेंटीग्रेड असेल, म्हणजे 10 केल्विन असेल तर. परंतु समजा असं झालं असतं, हा AB सोल्युशन मध्ये गेल्यानंतर A प्लस आणि B मायनस याच्यामध्ये काय झाला असता, डिसोसिएट झाला असता. फॉर एक्झाम्पल 10AB गिव्स 10A प्लस प्लस 10B मायनस झाले असते, तर ह्याचाच बॉइलिंग पॉइंट तुमचा 120 डिग्री सेंटीग्रेड असता. म्हणजे तुमचा डेल्टा टीबी किती असता, 20 डिग्री सेंटीग्रेड असता. म्हणजे ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय झाली असती, दुप्पट वाढली असती. कधी, जर हा AB वॉटर मध्ये गेल्यानंतर प्रत्येक एक मॉलिक्यूल 2 मॉलिक्यूल तयार करत असतात, तर तुमचे जिथं 10 डिग्री सेंटीग्रेडनं बॉइलिंग पॉइंट वाढायचा होता तो कितीने वाढला, 20 वाढला. जर ही डेल्टा टीबी ची व्हॅल्यू जर दुप्पट झाली तर आपला मोलर मास ऑफ नॉन व्होलाटाइल सोल्यूट काय झालं असतं, निम्म झालं असतं. बिकॉज दिस इज अ इन्व्हर्सली कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी वाढली की तुमचे मोलर मास काय होणार आहे, कमी होणार आहे. आलं लक्षात. मग आता काय करायचं, आपला एक्सपेक्टेड इन्क्रीज किती होता बॉइलिंग पॉइंट मधला, एक्सपेक्टेड 10 होता, पण ऍक्च्युअली किती आला, 20 आला. मग जेव्हा आपण 10 कन्सिडर करून हे मोलर मास घेणार आहे, पण ऍक्च्युअली हे जर 20 आलं इथं, तर हे मोलर मास सुद्धा काय होणार आहे, बदलणार आहे. आणि इथं बदललेलं मोलर मास म्हणजे काय असणार, तुमचं ऍबनॉर्मल मोलर मास असणार आहे. मग कुठल्याही सोल्युशनची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इट डिपेंड्स ऑन द टाइप ऑफ सोल्यूट. सोल्यूट कसा आहे ह्याच्यावर ते डिपेंड असणार आहे. आता सोल्यूटवर डिपेंड म्हणजे कसं, तर एक आपण कुठलेही सोल्यूट घेतले तर सोल्यूट 2 पार्ट मध्ये डिव्हाइड केले गेलेले आहेत बघा. पहिलं म्हणजे इलेक्ट्रोलाइट
आणि दुसरा म्हणजे नॉन इलेक्ट्रोलाइट. आलं लक्षात? नॉन इलेक्ट्रोलाइट दोन पार्ट मध्ये डिव्हाइड केले. पहिलं म्हणजे विच अंडरगोज द असोसिएशन इन द सोल्युशन आणि दुसरं म्हणजे विच अंडरगोज द डिसोसिएशन इन द सोल्युशन. आता हे तर आपण मेंट ऑफ फॅक्टर मध्ये बघितलेलं आहे, तरी पण आता एकदा रिवाइज करूया. कसं असेल बघा, आपण सोल्यूट मध्ये इलेक्ट्रोलाइट मध्ये असोसिएशन होणाऱ्या सोल्यूट मध्ये त्याचं ऍबनॉर्मल मोलर मास कसं होईल किंवा मोलर मास ऍबनॉर्मल कसं येईल आपण हे बघायचं आहे. समजा एक काम केलं आपण, असोसिएशन होते म्हणजे काय, 10 AB घेतले आणि ते सॉल्व्हंट मध्ये ऍड केले तर त्याच्यापासून काय तयार होईल बघा, 5AB असे 5 मोलिक्युल तयार होत असतील. म्हणजे सोल्यूट आपण किती ऍड केलाय, 10 मोलिक्युल ऍड केलेत, पण ते काय होते असोसिएशन होऊन त्याचं काय होणार आहे, 5 मोलिक्युल तयार होणार. आणि आपली कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कोणावर डिपेंड असते, वेदर इट इज डिपेंड ऑन द नेचर ऑफ सॉलिड ऑर नंबर ऑफ सॉलिड. नंबर ऑफ सॉलिड वर डिपेंड असते. आपण ऍड केले 10, पण त्याचे सोल्युशन मध्ये गेल्यानंतर किती तयार झाले, 5 तयार झाले. आलं लक्षात? ऍक्च्युअली मग जेवढं तुमचं काय कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी असेल ती हे 5 मोलिक्युल असेल. दिस इज कॉल्ड एज ऑब्झर्व्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आणि दिस इज कॉल्ड एज अ थेरॉटिकल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. मग आता काय होईल बघा, इथं काय तयार केलं गेला, डायमर तयार झाला. मग जर समजा तुमचा इलेक्ट्रोलाइट असोसिएट होऊन डायमर तयार करत असेल तर त्याची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कशी बदलणार आणि मग त्याचं मोलर मास कसं ऍबनॉर्मल होणार हे बघायचं आपल्याला. जर डायमर तयार होत असेल तर वेंट ऑफ फॅक्टर मध्ये आपण बघितले की एखाद्या ठिकाणी डायमर तयार होतो तर त्याचं वेंट ऑफ फॅक्टर किती असतो, 2 असतो. म्हणजे त्याची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय होते, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी दुपटीने वाढते. म्हणजे NaCl ऍड केलं, Na+Cl- मध्ये डिसोसिएट झालं. समजा 10 डिग्री सेंटीग्रेड वाढायला पाहिजे तो किती वाढणार, 20 न. 40 न वाढायला पाहिजे असेल तर तो 80 न वाढणार. 100 न वाढायला असेल तर तो 200 न वाढणार. म्हणजे काय, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय होणार आहे, दुप्पट होणार आहे. कधी, सॉरी आपण डिसोसिएशनचं पाहिलं ना. असोसिएशन मध्ये काय होणार बघा, ट्वाइस होणार नाही. असोसिएशनच्या केसमध्ये आपण काय पाहिलेलं आहे, 10 मोलिक्युलचा मिळून 5 मोलिक्युल जर तयार होत असतील म्हणजे 2-2 मोलिक्युलचा 1 मोलिक्युल तयार होतो, सोल्युशन मध्ये ऍक्च्युअली मोलिक्युल संख्या काय होणार आहे, 5 होणार आहे. मग ह्याचा त्याला आपण म्हणायचं की डायमर तयार होणे. जेव्हा डायमर तयार होतो त्यावेळेला कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय होते, नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल्स कमी झाले म्हणजे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय होणार आहे तुमची, कमी होणार आहे. आणि जर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कमी झाली, बघा ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कमी तर मोलर मास काय होणार आहे, वाढणार आहे. मग त्या कंडिशन मध्ये मोलर मास कसं येणार आहे, जास्त येणार आहे. आणि जास्त आलेलं मोलर मास म्हणजे कसं असणार आहे, ऍबनॉर्मल असणार आहे. इथं पण लक्षात आलं का? आता बघा, समजा ट्रायमर तयार केला. ट्रायमर म्हणजे काय, एका मोलिक्युल 3 मोलिक्युलचा मिळून 1 मोलिक्युल तयार होणार. ट्रायमर तयार झालं तर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय होणार आहे, अजून कमी होणार आहे. मोलर मास काय होणार आहे, अजून कमी होणार आहे. परत एकदा चेक करा, डायमरच्या केसमध्ये कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय होणार आहे, 10 मोलिक्युलचा 5 मोलिक्युल तयार झाले. डायमरच्या केसमध्ये कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी हाफ होईल. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी हाफ झाली तर मोलर मास काय होणार आहे, तुमचं 2 पटीने वाढणार आहे. यस, ट्रायमर झाला तर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी 3 पटीने कमी होणार आहे. मग तुमचं मोलर मास काय होणार आहे, 3 पटीने वाढणार आहे. टेट्रामर तयार झाला तर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी 4 ने कमी होणार म्हणजे तुमचं मोलर मास हे 4th टाइम काय होणार आहे, तुमचं वाढणार आहे. म्हणजे मोलर मास ऍक्च्युअली जेवढा असेल त्याच्यापेक्षा दुप्पट, तिप्पट, चौपट सुद्धा भरू शकतो. हे दुप्पट, तिप्पट, चौपट होणं म्हणजे ऍबनॉर्मल ऍक्च्युअली. आता इकडे काय करूया आपण, डिसोसिएशनच्या केसमध्ये. डिसोसिएशनच्या केसमध्ये काय, फॉर एक्झाम्पल NaCl कसं डिसोसिएट होईल, Na++Cl- एका मोलिक्युलचे 2 मोलिक्युल तयार होतात. ह्या केसमध्ये आपण डिसोसिएशनच्या केसमध्ये असं समजूया की N इज द नंबर ऑफ आयन्स फॉर्म्ड फ्रॉम 1 मोलिक्युल. या केसमध्ये एका मोलिक्युल पासून 2 आयन तयार होतात. मग ह्याच्यासाठी N इज इक्वल टू किती झाला, 2. डिसोसिएशनच्या केसमध्ये इफ N इज इक्वल टू 2 असेल, नंबर ऑफ पार्टिकल्स दुप्पट झाले तर त्याची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय होणार आहे, दुप्पट होणार आहे. मग त्याचं मोलर मास काय होणार आहे, यस, हाफ होईल. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी दुप्पट झाली की मोलर मास निम्म होणार. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी निम्म झाली की मोलर मास दुप्पट होणार. इथं झालं का बघा, हे बघा, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी निम्मी झाली, मोलर मास दुप्पट झालं. इथं कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी दुप्पट झाली, मोलर मास काय झालं, हाफ झालं. समजा N इज इक्वल टू 3 असेल तर तुमची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय होणार आहे, 3 पटीनं वाढणार. मग तुमचं मोलर मास काय होणार आहे, 3 पटीनं कमी होणार. आणि इफ N इज इक्वल टू 4 असेल तर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय होणार आहे, 4th टाइम वाढणार. मग तुमचं मोलर मास काय होणार आहे, 4 टाइम्स कमी होणार.
आलं लक्षात? हे वाढलेलं मोलर मास, हे कमी झालेलं मोलर मास ऍक्च्युअल पेक्षा वेगळं असणार आहे. सी दीज आर कॉल्ड ॲज ऑब्झर्व्ड मोलर मासेस अँड दीज ऑब्झर्व्ड मोलर मासेस आर ॲबनॉर्मल मोलर मासेस. आता नॉन इलेक्ट्रोलाइटच्या केसमध्ये युरिया, ग्लुकोज, शुगर दे नायदर डिसोसिएट नॉर असोसिएट, म्हणजे यांचं ऍक्च्युअली जे मोलर मास असतं थेरॉटिकल आणि ऑब्झर्व्ड मोलर मास असतं ते कसं असणार आहे, सेम असणार आहे. आता काय करूया बघा, आपण एक्झाम्पल घेऊया. आपण एक्झाम्पल कोणाचं घेऊया, NaCl चं एक्झाम्पल. NaCl चं डिसोसिएशनचं एक एक्झाम्पल घेऊया आणि असोसिएशनचं एक्झाम्पल घेऊया. एक असोसिएटचं असेटिक ऍसिडचं घ्या. मला सांगा NaCl चं मोलर मास किती असतं? 58.5 ग्रॅम पर मोल असतं. पर मोल वगैरे युनिट जाऊ दे, आता आपल्याला काय गरज लागणार नाही. किती असतं? 58.5. हे माहित आहे आपल्याला. आता काय करूया, आता एक्सपेरिमेंट करूया. आपण एक्सपेरिमेंट केलं, काय केलं, नेहमीप्रमाणे तुम्ही 1 kg वॉटर घेतलं, म्हणजे 1 लिटर वॉटर घेतलं, त्याच्यामध्ये तुम्ही NaCl ऍड केलं, काय x ग्रॅम असेल, 1 मोल असेल, काहीतरी ऍड केलं. तुमचा डेल्टा टीबी काहीतरी आला ना, डेल्टा टीबी इथं काय होणार आहे, तुमचा काहीतरी येणार आहे. हा डेल्टा टीबी अपेक्षा एवढा येईल का त्याच्या दुप्पट येईल? दुप्पट येणार आहे. का दुप्पट येणार आहे, तर NaCl वॉटर मध्ये गेल्यानंतर काय होणार आहे, डिसोसिएट, Na++Cl- मध्ये डिसोसिएट होईल. आता काय होतं बघा, NaCl जेव्हा तुम्ही 1 मोल ऍड कराल त्याच्यापासून 2 मोल NaCl, काय Na+ आणि Cl- 1 मोल, म्हणजे टोटल मोल्स किती झाले, 2 मोल. घेता NaCl 1 मोल, पण जेव्हा ते वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करता 100% डिसोसिएशन कन्सिडर करता NaCl च्या 1 मोल पासून टोटल पार्टिकल्स किती तयार होतील, 2 मोल होणार आहेत. मग हा डेल्टा टीबी अपेक्षेपेक्षा कसा असणार आहे, दुप्पट असणार आहे. मग अपेक्षेपेक्षा जर दुप्पट झाला, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी दुप्पट झाली की मोलर मास कसा असणार आहे, हाफ असणार आहे. मग तुम्ही जर ह्या कॅल्क्युलेशन नुसार केलं तर मोलर मास ऑफ NaCl किती येणार आहे, 58.5 डिवायडेड बाय 2 काय येईल, ती 29.75 ग्रॅम पर मोल येणार आहे. See, this is called as observed molar mass of NaCl and this is a theoretical molar mass. मग जर theoretical molar mass पेक्षा observed वेगळा आहे ना, this is expected, this is actual and this is the abnormal molar mass due to the dissociation. आलं लक्षात? म्हणजे NaCl चं मोलर मास डिसोसिएशन मुळे काय होत असतं, ऍबनॉर्मल येणार आहे. आता बघा, असोसिएशनचं एक खूप छान एक्झाम्पल आहे. आपण असेटिक ऍसिडचं एक्झाम्पल डायमर आणि ट्रायमर मध्ये घेतलेलं होतं. काय होतं बघा, असेटिक ऍसिड, व्हॉट इज फॉर्म्युला ऑफ असेटिक ऍसिड, CH3COOH. ह्याचं मोलर मास किती आहे, 60 ग्राम पर मोल. हे तर सगळ्यांना माहितच आहे, 60 ग्राम पर मोल आहे. ह्याची गंमत काय असते, समजा तुम्ही असेटिक ऍसिड वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केलं तर हे काय होतं, डिसोसिएट होतं. आणि समजा तुम्ही ते बेन्झीन मध्ये ऍड केलं तर हे काय होतं, असोसिएट होतं. आता गंमत बघा, असेटिक ऍसिड वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केलं की डिसोसिएट होणार, म्हणजे एका मॉलिक्युलचे 2 मॉलिक्युल तयार होणार. म्हणजे याची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी, असेटिक ऍसिड मुळे वॉटर मधली कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय होणार आहे, दुप्पट होणार आहे. मग मोलर मास काय होणार आहे, हाफ होणार आहे. हाफ म्हणजे किती, 60 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 30 ग्राम पर मोल असणार आहे. पण हे जर असेटिक ऍसिड तुम्ही बेन्झीन मध्ये ऍड केलं तर ते असोसिएट होईल. असोसिएट होईल म्हणजे काय, 2 मॉलिक्युलचा मिळून एक डायमर तयार होईल. जेव्हा डायमर तयार होतो तेव्हा मगाशी बघितलं आपण, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय होते, हाफ होते. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी हाफ होते म्हणजे मोलर मास काय होतं, 2 पटीने वाढतं. म्हणजे किती होणार, 60 × 2 इज इक्वल टू 120 ग्राम पर मोल होणार आहे. आता गंमत बघा, असेटिक ऍसिडचं मास आहे 60 ग्राम. तेच असेटिक ऍसिड जर आपण वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केलं तर त्याचं मोलर मास कॅल्क्युलेट करून किती येईल, 30. आणि तेच जर बेन्झीन मध्ये ऍड केलं तर 120. हे जर 30 ग्रॅम पर मोल 120 ग्रॅम पर मोल असेल ते कसं असणार, तुमचं ऍबनॉर्मल मोलर मास असणार. लक्षात आलं का, ऍबनॉर्मल मोलर मास कसं येतं ते, किंवा मोलर मास ऍबनॉर्मल काय येतं, असोसिएशन मुळे किंवा डिसोसिएशन मुळे, इन केस ऑफ इलेक्ट्रोलाइट ओनली. आता आपल्याला काय करायचं, वेंटॉफ फॅक्टर अँड ऍबनॉर्मल मोलर मास रिलेशन काढायचं. कसं काढायचंय बघा, तुम्हाला हे माहित आहे ना, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज रिलेटेड टू किंवा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द मोलर मास. मग मी इथं असं लिहितो, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द मोलर मास ऑफ द नॉन व्होलाटाइल सोल्यूट. मग आता मी काय करतो बघा, ऑब्झर्व्ड मोलर मास, सॉरी ऑब्झर्व्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द
observed molar mass of non-volatile solute, and theoretical colligative property is inversely proportional to the theoretical molar mass of a non-volatile solute. बरोबर आहे का? मग आपल्या वेंटॉप फॅक्टर साठीचा फॉर्म्युला काय? ऑब्झर्व्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिवायडेड बाय theoretical colligative property. Observed colligative property divided by theoretical colligative property. But Van't factor in the terms of molar mass घ्यायचं असेल तर काय नाही बघा. ऑब्झर्व्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या ऐवजी हे घेऊया ना, मग हे कसं होणार आहे? ऑब्झर्व्ड मोलर मास खाली येईल आणि theoretical colligative प्रॉपर्टीच्या ऐवजी हे जर घेतलं तर हे कुठं वर येईल. म्हणजे तुमचा फॉर्म्युला काय होईल? I is equal to कसं येईल बघा. बरोबर आहे? theoretical molar mass of solute divided by observed molar mass of the solute, and this is the relation between the abnormal masses, normal masses and the Van't factor I. I hope की हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. लिहून घ्या. आपण आता इथे टॉपिक कन्क्लूड करतोय. सी दिस इज ऑल अबाउट द सोल्युशन्स अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. आय होप की टॉपिक तुम्हाला समजलेला असेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. थँक्यू. गुड डे.